बापरे. मग काय सांगाल, जळगाव शहरामध्ये गॅस गळती झाल्याचं सांगितलं जातं, अनेकांच्या डोळ्यातनं पाणी आलं, अश्रू बसल्यासारखं प्रकार होतात. काय घटना होती? मी आकाशवाणी चौकात होतो तेव्हा फोन आले नागरिकांचे की बुवा इथे स्टेडियमच्या बाजूपासून लोक काहीतरी असा वास गॅससारखं लिकेज झालेलं आहे, डोळ्यातून पाणी आणि अश्रू वगैरे येत आहे असं सांगितलं. मग आम्ही फायरवाल्यांना फोन केला, गाडी पाठवली, हा रस्ता बंद केला इथनं तिकडनं, आणि एखाद्या वेळेला स्विमिंग टँकचं क्लोरीन वगैरे लिकेज झालं का ते पण चेक करायला लावलं. पण मला वाटतं त्यांनी ते चेक करून उडलं. आम्ही पोलीस ग्राउंडमध्ये जातो बुवा, तिथे बघतो तिथे काही झालं असेल तर. मला वाटतं तेवढ्यापर्यंत माझं फायरशी बोलणं झालेलं आहे. पण जी मला काही माहिती मिळाली की बुवा पोलीस मध्ये काहीतरी प्रशिक्षण चालू असताना तिथे काहीतरी गॅस लिकेज झाला असं म्हटलं आणि त्याच्यामुळे त्रास झाला. पण भविष्यात मला वाटतं पोलीस प्रशासन किंवा कोणी असेल याची काळजी घेऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाला तेवढी विनंती करणार. आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, या संदर्भात काय चर्चा झाली? नाही, चर्चा झाली ते पण माहिती घेत आहे. त्यांना पण जास्त काही आयडिया नसेल मला वाटतं, त्यांच्या काही माहीत नाही. मी एक दुसऱ्या कामानिमित्त आलो, एक फॅमिली मॅटर होतं त्या संदर्भात आलो होतो. पण त्यांना पण फोन आले नागरिकांच्या माझ्यासमोरच. पण त्यांनी पण सूचना केल्या की काय बा लवकर बघा असं त्यांनी पण सूचना केल्या होत्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातल्या ह्याच्यामुळे झालं असं नाही, आता मलाही पूर्ण माहीत नाही, आपण सांगताय त्याच्यामुळे झालेलं आहे. पण भविष्यात काळजी घेतली जाईल याचं नक्कीच पोलीस प्रशासन सुद्धा त्याची काळजी घेईल असं आम्ही बोलणं झालेलं आहे त्या संदर्भात.